मित्रो नमस्कार. आज आपणाला पुरुषोत्तम शिवराम रेगे पु शी रेगे यांची लिलीची फुले नावाची कविता पाहायची आहे. लिलीची फुले, पु सी रेगे. पूर्ण नाव पुरुषोत्तम शिवराम रेगे. यांचा जन्म 1910 साली आणि निधन 1978 साली झालं. मित्र हो, त्यांच्या कविता संग्रहाची काही नावं आहेत. साधना आणि इतर कविता, फुलोरा, दोला, हिमसेक, पुष्कळा, दुसरा पक्षी, प्रियाळ आणि अनिह अशी त्यांची काही कविता संग्रहाची नावं आहेत. त्यांनी काही कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. 4 कादंबऱ्या आहेत. रेणू, सावित्री, अवलोकिता आणि मातृका अशी त्यांच्या 4 कादंबऱ्या आहेत. त्याशिवाय रूपकथक आणि मनवा असे त्यांचे 2 कथासंग्रह आहेत. कालयवन, मालक, मध्यंतर, रंग पांचालिक ही त्यांची काही नाटकं, एकांकिका आहेत. आणि छांदसी हा त्यांनी लिहिलेल्या स्फुट समीक्षात्मक टिपणांचं संग्रह आहे, छांदसी या नावानं. मित्र हो, 1969 साली वर्ध्याला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं, त्या साहित्य संमेलनाचे पु शी रेगे अध्यक्ष होते. पु शी रेगेंनी कथा लिहिल्या, कविता लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, नाटकं लिहिली. त्याचबरोबर पु शी रेगे यांनी 1954 ते 70 असं जवळजवळ 16-17 वर्ष एक छंद नावाचं मासिक चालवलं. या मासिकानं मराठी साहित्य क्षेत्रामध्ये एक दबदबा निर्माण केला. सत्यकथेशिवाय कलात्मक आणि दर्जेदार साहित्याला आणि प्रामुख्यानं कवितेला प्रसिद्धी देणारं मासिक म्हणून हे छंद मासिक अत्यंत प्रसिद्ध होतं. त्याची अजूनही लोक दखल घेतात, त्याच्या फायली पाहिल्या जातात, कारण त्याच्यामध्ये महत्त्वाचं लेखन झालेलं आहे. त्याचं त्यांनी एकहाती संपादन केलेलं होतं. मित्र हो, 1931 ते 1934 या काळामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पु शी रेगे शिकायला होते, बाहेर परदेशामध्ये. आणि ते इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक होते, अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. मराठीमधले अत्यंत दर्जेदार कलात्मक प्रेम कविता लिहिणारे कवी अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. मित्र हो, ज्या काळात ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकायला होते, त्याच काळामध्ये तिथे एक जर्मन युवती केट सालज नावाची मुलगी शिकायला होती. आणि त्या मुलीशी त्यांचं प्रेम जुळलं, पण ते असफल प्रेम राहिलं, त्याचं विवाहात रूपांतर होऊ शकलं नाही. अवलोकिता ही जी कादंबरी आहे, ही कादंबरी त्यांच्या त्याच प्रेम प्रकरणावर आधारित अशी कादंबरी आहे. आणि विशेषतः त्यांच्या पुढच्या संपूर्ण प्रेम कविताची जी मूळ प्रेरणा आहे, ती मूळ प्रेरणा ही केट सालज ही त्यांची प्रेयसी आहे. आज आपण जी कविता पाहणार आहोत त्याही कवितेशी या केट सालजचा संबंध आहे. वास्तव जीवनाला विन्मुख होऊन रम्य असे पर्यायी जग रेगे यांनी आपल्या कवितेत निर्माण केले, अशा प्रकारचा अभिप्राय आपणाला प्रकाश देशपांडे केजकर यांनी दिलेला पाहायला मिळतो. त्यांनी असंही म्हटले की त्यांची जर्मन प्रेयशी त्यांच्या प्रेमानुभवाची प्रेरणा 50 वर्ष रेग्यांची कविता या प्रेमानुभवाची आंदोलनं टिपत राहिली. रेग्यांची कविता त्यांच्या आयुष्याशी फार आतून बांधली गेलेली आहे, असाही अभिप्राय त्यांनी दिला. आणि सूचकता हे रेग्यांच्या शैलीचं सर्वात महत्त्वाचं सामर्थ्य. कुठलीही गोष्ट स्पष्टपणे सांगायची नाही. खरं तर कवितेचं हे वैशिष्ट्य असतं की तिनं गोष्टी सुचवायच्या असतात, स्पष्टपणे सांगायच्या नसतात, सूचकतेनं सांगायच्या असतात. आणि ही सूचकता इतरांच्यामध्ये शिथिल झाली तरी पु शी रेगे यांनी आपल्या कवितेमध्ये ती कणभरही शिथिल होऊ दिली नाही. अत्यंत सूचकतेनं त्यांनी आपल्या सगळ्या कविता लिहिल्या. रेग्यांच्या कवितेतील शिस्त आणि सुबकता इंग्रजी वळणाची वाटते. आज आपण जी कविता पाहणार आहोत, लिलींची फुले, अतिशय छोटीशी कविता, त्या कवितेवरून सुद्धा हे लक्षात येतं की रेग्यांच्या कवितेतील शिस्त आणि सुबकता इंग्रजी वळणाची आहे. काही कविता त्यांना मूळ इंग्रजीतून सुचत असे त्यांनी लिहून ठेवलेले आहे. नंतर या इंग्रजी कवितांची मराठी रूपे ते तयार करीत असत. असं पण होतं कधी कधी, ते त्यांच्या बाबतीत झालेलं दिसतं, आपणाला पाहायला मिळतं. आता पु शी रेगे जे आहेत, हे पु शी रेगे संपूर्णपणे कलात्मक कविता लिहिणारे कवी. आपण काल ज्यांची कविता पाहिली, साठीचा गझल, ते विंदा करंदीकर हे संपूर्णपणे सामाजिक अंगानं कविता लिहिणारे. आणि पु शी रेगे हे संपूर्णपणे सामाजिक अंग वगळून केवळ प्रेम या विषयावर कविता लिहिणारे पु शी रेगे. इतर विषय त्यांनी शक्यतो हाताळले नाहीत. स्वातंत्र्य संग्राम होता त्या काळामधून 1-2 दुसऱ्या कविता त्या संदर्भात लिहिलेल्या आहेत,
पण प्रामुख्यानं प्रेम हाच त्यांच्या कवितेचा विषय राहिला, स्त्री हा त्यांच्या कवितेचा विषय राहिला, आदिम सनातन स्त्री हा त्यांच्या कवितेचा विषय राहिला. मग त्यांनी सामाजिक जाणीवा त्यांच्यामध्ये नव्हत्या काय? किंवा त्यांना असा कोणी प्रश्न विचारला असेल किंवा तुमच्या कवितेत सामाजिक जाणीव चुकूनही काय येत नाही, तर त्यांनी त्यांच्याच एका छानदशीमधल्या टिपणात असं लिहून ठेवलेलं आहे की काही विषय मला इतक्या उत्कटतेने जाणवतात की मन तासनतास बेचैन होऊन जाते. दारिद्र्य, नेहमीची बारीक सारीक दुःखे, कुणावर होणारा अन्याय, कुणाची तरी हाल, कुणाची तरी होणारी आबाळ, विशेषतः लहान मुलांची, हे वास्तविक पाहता माझ्या वैयक्तिक जीवनातले अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत. पण हे कवितेमध्ये आलेले नाहीत त्यांच्या. ते का आले नाहीत त्याचं कारण त्यांनी सांगितले. म्हणूनच की काय, त्यातून माझे काव्य आकार घेऊ शकत नाही. त्यांचे दर्शन घडवायला जो तटस्थपणा आवश्यक आहे तो माझ्या अंगात बांधलेला नाही, निदान अद्याप तरी. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या विषयावर तुम्हाला कविता लिहायची त्या विषयापासून तुम्हाला पूर्णपणे अलिप्त होता आलं पाहिजे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की या सामाजिक विषयामध्ये मी इतका लिप्त आहे की मी अलिप्त होऊ शकत नाही आणि म्हणून त्या विषयावर मी त्या कविता लिहू शकत नाही. माझ्या काव्याच्या विषयाच्या बाबतीत ज्या मर्यादा पडलेल्या आहेत त्याचे अंगिक कारण म्हणजे माझ्या बाजूनं स्वतः हे असावे असं स्वतः पुशी रेगे यांनी म्हणून दाखवलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की कविता ही निखळ कविता असते, तिचा आजूबाजूचा संदर्भ पाहू नये. आणि म्हणून त्यांनी मोत्याचं उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिंपल्यामध्ये समुद्रातल्या जेव्हा वाळूचा खडा जातो, आतमध्ये खडा गेलेला जेव्हा आतमधल्या किड्याला खुपतो तेव्हा किडा त्याच्याभोवती एक द्रव तयार करतो आणि त्या द्रवातूनच नंतर मोती तयार होतो. द्रवातून मोती तयार होतो. आपण जेव्हा मोती पाहतो तेव्हा आपण काय त्या किड्याचा विचार करत नाही, कारण किडा हे निमित्त ठरलेलं आहे त्या मोत्याचं. आणि ज्यानं निर्माण केले तो वाळूचा खडा हे निमित्त ठरलेला आहे आणि ज्यानं निर्माण केले तो किडा त्या मोत्याचा निर्माता आहे. पण आपण त्या निर्मात्याचाही विचार करत नाही, आपण निमित्त ठरलेल्या खड्याचाही विचार करत नाही, आपण निखळ मोत्याचा विचार करतो. तसा आपण कवितेचा विचार केला पाहिजे अशी त्यांची एक भूमिका होती. उपयुक्ततावाद सौंदर्य वस्तूला लावता येत नाही ही एक त्यांची भूमिका होती. त्यांचं म्हणणं असं आहे की सौंदर्य वस्तू कवितेचा काय उपयोग आहे, ह्या कवितेचा काय उपयोग आहे असं म्हणता येत नाही. त्यांचं म्हणणं आहे की उपयुक्ततावादी माणसाला जर तुम्ही बागेत नेलं तर तो म्हणेल ही सगळी फुलं जाळून तुडवून टाका, काय उपयोग या फुलांचा, त्यांना काय पोट भरते काय, अशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतात. आपल्याकडं सुद्धा अजून खेड्यापाड्यातली माणसं एखादा मुलगा पहिल्यांदाच कविता लिहू लागल्यावर अरे काय कविता लिहून पोट भरते का माणसाचं, अशा प्रकारचे प्रश्न त्यांना विचारतातच. त्याच्यामुळं पोट भरण्याशी कवितेचा संबंध नाही, पोट भरण्याशी किंवा उपयुक्ततेशी कलेचा संबंध नाही असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचं म्हणणं उलट असं होतं की उपयुक्तता संपली म्हणजे तिथे सौंदर्य जन्म घेते. समाजहिताचे निकष कवितेला नव्हे कवीला लावावेत. त्यांचं म्हणणं की सामाजिक कामं कवी करतो काय हे पाहावं, त्याची कविता करते काय हे पाहू नये. म्हणून समाजहिताचे निकष कवितेला नव्हे कवीला लावले पाहिजेत अशी पुशी रेगे यांची भूमिका होते. करंदीकर आणि रेगे वयानं कमी जास्त होते. करंदीकर पुशी रेग्यांना 8 वर्ष लहान होते, कारण 1910 साली पुशी रेग्यांचा जन्म झाला आणि 1918 साली आपण काल पाहिले की विंदा करंदीकरांचा जन्म झाला. पण कविता लेखनाचा कालखंड जवळजवळ सारखाच आपणाला पाहायला मिळतो आणि म्हणून एकाच कालखंडामध्ये 2 टोकाची विरुद्ध भूमिका घेऊन लिहिणारे परंतु तरीही अत्यंत महत्त्वाची कविता लिहिणारे असे हे 2 कवी आपण पाहतो. आणि आपणाला नंतर एकदम प्रखर सामाजिक बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने कविता लिहू लागलेला कवी अशी कविता नंतरच्या तासात आपणाला पाहायची. हे कवितेचे वेगवेगळे प्रकार असतात आणि कुठलीच कविता हलकी किंवा भारी नसते. त्या कवितेची एक भूमिका असते, त्या कवीची एक भूमिका असते. आपली भूमिका किती चांगल्या पद्धतीनं कवी निभावतो हे महत्त्वाचं असतं. त्यानं हीच भूमिका का निभावली हे आपण पाहायचं नसतं. म्हणून वाङ्मयाचा इतिहास पाहत असताना सर्व प्रकृतीचे कवी आपण पाहायचे असतात. ही कवितासुद्धा तशीच आहे. पुशी रेग्यांची ही जी कविता आहे ही कविता हिमसेक नावाच्या त्यांच्या कविता संग्रहातली आहे आणि या संग्रहातल्या कवितांचा लेखन काळ जो आहे तो 1933 ते 43 असा 10 वर्षाचा आहे. काही कवितांच्या खाली पुशी रेगे यांनी कुठल्या दिवशी कविता लिहिली त्याच्या तारखा लिहिल्यात, पण काही कवितांच्या खाली नाही. म्हणून त्यांच्या एकूण संग्रहाचा हा कालखंड आहे 1933 ते 43 आणि त्याच काळात आपल्याला माहीत आहे की त्यांचं प्रेम प्रकरण देखील त्याच कालखंडामध्ये घडलेलं आहे. आणि मित्र हो, लिलीची फुले ही जी कविता आहे त्या कवितेच्या शीर्षका घेऊन त्याच कवितेचं शीर्षक घेऊन मराठीतले प्रसिद्ध लेखक गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेली एकमेव कादंबरी, म्हणजे नंतर त्यांनी दुर्दम्य लिहिली, पण लिलीची फुले ही जी सुरुवातीची कादंबरी आहे त्या कादंबरीचं नाव त्यांनी पुशी रेगे यांच्या
या कवितेतून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रहो, लिलीची फुले ही परदेशी आहेत, आपली भारतीय फुलं नाही आहेत. आता अलीकडे सगळीच फुलं सगळ्याच देशात उगू लागलीत, पण मुळामध्ये ज्या काळात कविता लिहिली त्या काळात आपल्या देशात ही फुलं नव्हती, ती परदेशातून फुलं होती. म्हणून ह्या कवितेचा आणि त्यांच्या त्या परदेशी प्रेयसीचा, केट सालतचा संबंध आहे हे आपणाला लक्षात येईल. मित्रहो, कविता अतिशय छोटी आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की एवढी छोटी कविता कशी काय, मग या कवितेचा अर्थ काय? कविता अशी हे पहा, लिलीची फुले तिने एकदा चुंबिता डोळा पाणी मी पाहिले. पहिलं कडवं किंवा कवितेचा पूर्वार्ध, अर्धी कविता. लिलीची फुले तिने एकदा चुंबिता डोळा पाणी मी पाहिले. आणि उत्तरार्ध, पुढची कविता, लिलीची फुले आता कधीही पाहता डोळा पाणी हे साकळे. संपली कविता. एवढीच कविता आहे. पुशी रेगेच्या कवितेचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांच्या कविता अत्यंत लघु, अत्यंत मितभाषी, अत्यंत कमीत कमी शब्दामध्ये, पण अत्यंत घडीव, ठासीव, एखादी मूर्ती घडवावी, काटेकोर घडवावी, तशा प्रकारे कविता पुशी रेगे घडवताना आपणाला दिसतात. ही कविता त्यांनी तशीच घडवलेली आहे. मित्र, काय आहे या कवितेमध्ये? त्यांनी असं म्हटलेलं आहे की लिलीची फुले तिने एकदा, अर्थातच ती म्हणजे प्रेयशी, कवीच्या कवितेतली केट सालज. लिलीची फुले तिने एकदा चुंबिता, म्हणजे ती त्या फुलांचं चुंबन घेत होती. एकदा केट सालज, माझी प्रेयशी, ती लिलीची फुले हातात घेऊन त्याचं चुंबन घेत होती. त्याच वेळी मी तिच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहिलं. हा कवितेच्या पूर्वार्धाचा किंवा पहिल्या कडव्याचा अर्थ. दुसऱ्या कडव्याचा अर्थ काय की लिलीची फुले आता कधीही पाहता डोळा पाणी हे साकळे. आणि त्यानंतर आता एवढं माझं आयुष्य गेलं, पण जेव्हा केव्हा लिलीची फुले माझ्यासमोर येतात आणि मी पाहतो, त्या प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यात पाणी साकळतं. कारण मला तो प्रसंग आठवतो, तिच्या डोळ्यात पाणी साकळलेला. तिच्या डोळ्यात पाणी का साकळलं? कदाचित तो दोघांच्या भेटीचा शेवटचा क्षण असावा. कदाचित तिला आपलं प्रेम सफल होऊ शकणार नाही, विवाहात रूपांतरित होऊ शकणार नाही, असा निरोप सांगण्याचा तो क्षण असावा. आणि म्हणून कदाचित लिलीच्या फुलांना चुंबन घेताना तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असावं. आणि तो विरहाचा क्षण, आयुष्यभर ज्यानं त्याला विरह दिला कवीला, तो ती फुलं जेव्हा जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर येतात तेव्हा तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो क्षण आठवतो, विरहाचा क्षण आठवतो, प्रेयशीच्या डोळ्यातलं पाणी त्याला आठवतं. असा या कवितेचा अर्थ आहे. असं कसं होतं? आयुष्यभर पुन्हा ती फुलं पाहिल्या पाहिल्या डोळ्यात पाणी का येतं? मित्र हो, आपल्या स्मृती ज्या असतात त्या विशिष्ट गोष्टीशी बांधलेल्या असतात. लहानपणच्या अनेक गोष्टी आपल्याला कधी कधी एकदम आठवतात. आपल्याला वाटतं हे कधीच आठवलं नव्हतं ना, आता कसं काय आठवलं? काही विशिष्ट गंध, वास, त्या वासाशी आपल्या स्मृती जोडलेल्या असतात. काही विशिष्ट सूर गाण्याचे, आईची जात्यावरची ओवी असेल किंवा लता मंगेशकरचं फार पूर्वी रेडिओवर ऐकलेलं गाणं असेल किंवा एखाद्या भिकाऱ्याचं ऐकलेलं गाणं असेल, त्याच्याशी आपल्या काही स्मृती जोडलेल्या असतात. वास, गंध, चव, सूर या सगळ्यांशी आपल्या स्मृती जुळलेल्या असतात. आणि त्या त्या वेळेला आपणाला त्या स्मृती आठवल्या की स्मृतिरम्य होतो आणि त्या स्मृतीमध्ये आपण रमून जात असतो. तशा प्रकारे कवीच्या ह्या स्मृती त्या फुलाशी जुळलेल्या आहेत. एक मानसशास्त्रीय कारण आहे की विशिष्ट गंधाशी, विशिष्ट रंगाशी, विशिष्ट वस्तूशी, विशिष्ट दृश्याशी आपल्या स्मृती जुळलेल्या असतात. आणि तसा गंध, तशी स्मृती, तशा प्रकारचं दृश्य, तशा प्रकारची वस्तू किंवा तशा प्रकारचा सूर जेव्हा पुन्हा एकदा आपण ऐकतो तेव्हा आपण त्या जुन्या स्मृतीमध्ये रमून जातो. जुने दिवस आपणाला आठवायला लागतात. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्या ह्या ज्या स्मृती आहेत ह्या स्मृतीशी आपलं जगणं गुंफलेलं असतं. आणि म्हणून ही अतिशय छोटीशी अशी ही जी कविता आहे, ही कविता आपल्या लक्षात येईल की पुशी रेगे यांनी ही कविता लिहिताना अतिशय थोडक्यामध्ये आपल्या संपूर्ण आयुष्याचं सार सांगितलेलं आहे. कविता किती आहे? 8च ओळीची आहे, पण कवीच्या 70-80 वर्षाचं सगळं सार कवीनं या 8 ओळीमध्ये सांगितलेलं आहे. किंबहुना पुशी रेग्यांच्या संपूर्ण कवितांचं सार आपणाला या एका कवितेमध्ये पाहायला मिळतं. पुशी रेग्यांच्या प्रकृतीचं प्रतिनिधित्व करणारी अशी ही कविता आपणाला आज पाहायला मिळाली. मित्रहो, नमस्कार. यानंतर आपण पुढची कविता पुढच्या तासात पाहूयात.